वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वागतम सुस्वागतम. शुभ संकल्पांच्या ओंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महर्मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून शिवाजी चौक मित्रमंडळ पिंपळे निलक उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळानं यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा मच्छिंद्रनाथांचा जन्म. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांच्या दिव्य तेजाच्या तृणात पडले तर एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला. यमुनेच्या पाण्यात पडलेले ते दिव्य तेज माशाच्या एका मादीनं गिळून टाकलं. त्यामुळे त्या माशाच्या मादीला गर्भ राहिला. शिवशंकरांनी माता पार्वतीला अनुग्रह देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गर्भ राहिलेली ती माशाची मादी यमुनेच्या पाण्यातच होती. त्या मादीनं आणि तिच्या गर्भानं तो दिव्य मंत्र ऐकला. त्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊन दोघंही ब्रह्मरूप झाले. भोलेनाथांनी माता पार्वतीला प्रश्न केला, परंतु माता पार्वती ऐवजी माशाच्या मादीच्या गर्भानं उत्तर दिलं. हे देवाधिदेवा महादेवा, हे त्रिनेत्रधारी भोलेनाथा, या उपदेशाचे सार ब्रह्मस्वरूपच आहे. हे अदृश्य उत्तर ऐकून शिवशंकर चकित झाले. त्यांनी जाणलं या माशाच्या मादीच्या पोटी साक्षात कविनारायणांनी प्रवेश केला आहे. भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला. इकडे त्या गर्भिणीचे पूर्ण दिवस भरल्यावर नदीच्या तीरावर तिनं एक अंड घातलं. यमुना तीरी मासे पकडण्यासाठी आलेल्या बगळ्यांच्या नजरेला ते वेगळं अंड पडलं. आपल्या तीक्ष्ण चोचीनं एका बगळ्यानं ते अंड फोडलं. अंड्याचे 2 भाग होता क्षणी अंड्यामध्ये असलेलं बाळ जोरजोरात रडू लागलं. त्या बालकाच्या रडण्यामुळे सर्व बगळ्यांनी पलायन केलं. त्याच वेळी कामिक नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी यमुना काठी आला होता. बालकाच्या रडण्याचा स्वर त्यानं ऐकला. शोध घेता घेता त्या फुटलेल्या अंड्यातील तेजस्वी बालक पाहून तो कोळी आश्चर्यचकित झाला. इतक्यात आकाशवाणी झाली. हे कामिका, हे बालक साक्षात कवी नारायणांचा अवतार आहे. तू या बालकास स्वगृही घेऊन जा. त्याचं व्यवस्थित पालन पोषण कर. या तेजस्वी बालकाचं मच्छिंद्रनाथ असं नामकरण कर. मनात कोणतीही शंका बाळगू नकोस. तुझं प्रत कल्याण असो. शुभम भवतु. कामिकानं त्या बालकाला घरी नेलं. त्याचं व्यवस्थित संगोपन केलं, त्याला वाढवलं आणि यथावकाश त्या बालकाचं नामकरण केलं मच्छिंद्रनाथ. नाथ परंपरेतील पहिले आणि अद्वितीय नाथ मच्छिंद्रनाथ. ध्वनिमुद्रण चैतन्य येलारपूरकर. रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ